Morning all. In this lecture, we will continue our next concept, audit program. So first of all, we will clear what is mean by audit program. Then we discuss advantages and disadvantages of audit program. So the audit should prepare a written program containing procedure needed to implement it. It should also contain audit objective. Detailed instruction should be included so that the assistant can properly implement it in this program. सो हा जो प्रोग्राम आहे यामध्ये ऍक्च्युली काय इन्क्लूड असणार आहे तर ऑडिटरला ज्या पद्धतीने ऑडिटिंग कंडक्ट करायचं आहे ऑल दिस थिंग रिलेटिंग टू द ऑडिटिंग ऍक्टिव्हिटी राईट म्हणजे ऑडिटिंग कशा पद्धतीने आपण कंडक्ट करू शकतो आणि ज्या इन्स्ट्रक्शन ज्या स्टाफला प्रोव्हाइड करायच्या आहेत ह्या गोष्टी ऑडिट प्रोग्राम मध्ये इन्क्लूड्स असतील. If the assistants follow this program, it will be easy for the boss to control the proper execution of the same. म्हणजे ज्यावेळी आपण ऑडिट प्रोग्रामला इम्पॉर्टन्स देतो किंवा ऑडिट प्रोग्राम रन करतो यावेळी त्या कन्सर्न स्टाफला बॉस म्हणजेच ऑडिटर सोबत गोष्टी कम्युनिकेट करणं इझी होण्यासाठी ऑडिट प्रोग्राम हे रन केलं जातं. So while preparing such a program, the auditor has to decide to what extent he can rely on the internal control system being used by the business unit. If there is a proper internal control system, auditor need not check each and every item in detail as possible of error and fraud are rare. If he feels that the system is not sufficiently reliable, he must insist on production of appreciate reliable evidence for every transaction entered in the books of account. म्हणजे ऍक्च्युली आपण नेहमीच आधी सुद्धा सांगितलेलं आहे की इंटरनल कंट्रोल सिस्टीम वरती ऑडिटिंग काय असणार आहे तर कशा पद्धतीने रन करायचं आहे या गोष्टी डिपेंड्स असणार आहे राईट. So when the internal control system is effective, that time auditor select test checking or sampling method, and all these things are including under audit report or sorry audit program. Okay, so this is the concept of audit program. So audit program to complete his work successfully in time. ऑडिट प्रोग्राम मुळे काय होणार आहे तर ऑडिटरचं जे वर्क आहे हे टाइम मध्ये कंप्लीट होईल अँड द ऑडिटर शुड ड्रॉ अप अँड ऑडिट प्रोग्राम फॉर एव्हरी ऑडिट स्पेशली इन द केस ऑफ ऑडिट ऑफ अ लार्ज कन्सर्न. मग या ऑडिट प्रोग्राम जे आहे हे बेसिकली जेव्हा लार्ज स्केल ऑर्गनायझेशन आहेत अशा वेळी तर ऑडिटर नक्कीच काय करणार आहेत तर या गोष्टीला इम्पॉर्टन्स देतील. Because in audit program, all these things regarding auditing activity, auditor should maintain in this in audit program. Audit program is the sort of timetable containing the sequence in which the auditor want to verify the books of account of the firm and the time he allot to each operator. म्हणजे जेव्हा कोणत्या बुक्स ऑफ अकाउंट वरती आपल्याला जास्त टाइम स्पेंड करायचा आहे किंवा जास्त टाइम स्पेंड इन द सेन्स दॅट मीन्स वी check carefully like a specific books of account, right? Because those are directly impact on the position of the organization. So ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण ऑडिट प्रोग्राम मध्ये मेन्शन करतो. नेक्स्ट कॉन्सेप्ट इज डेव्हलपमेंट ऑफ ऑडिट प्रोग्राम. मग हे जे आपण ऑडिट प्रोग्राम डेव्हलप करतो तेव्हा काही गोष्टी आपल्याला कन्सिडर कराव्या लागतात. सो काय आहेत बघा त्या. व्हाईल डेव्हलपिंग अन ऑडिट प्रोग्राम द ऑडिटर शुड पे स्पेशल अटेन्शन टू दिस पॉइंट. मग कोणत्या पॉइंट वरती आपल्याला अटेन्शन पे करावं कॉन्सन्ट्रेट करावं लागणार आहे. फर्स्ट इज द इंटरनल कंट्रोल. आपण नेहमीच सांगत आलेलो आहोत इंटरनल कंट्रोल इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट फॉर इफेक्टिव्ह ऑडिटिंग ऍक्टिव्हिटी. सो मग ते ऑडिट प्लॅनिंग असेल, ऑडिट प्रोसिजर ऑडिट प्लॅनिंग असेल किंवा बुक्स कोणते बुक्स चेक करायचे आहेत लाईक सॅम्पलिंग असेल, टेस्ट चेकिंग असेल, या सगळ्या गोष्टीसाठी आपण इंटरनल कंट्रोल सिस्टीम ही कन्सिडर करतो.
So before preparing the audit program, the auditor should study the internal control system of the organization, right? And the what extent it is the reliable. म्हणजे जर इंटरनल कंट्रोल सिस्टीम कशी आहे यावरून तुम्ही तुमचा ऑडिट प्रोग्राम हा प्रिपेअर करताय. व्हेन द इंटरनल कंट्रोल सिस्टीम इज गुड or effective, then auditor decide prefer the sampling or test checking method or randomly select the books of account and vice versa. लक्षात येत आहे. So internal control system is very important part for a audit program. Second point is business of a client. क्लायंट म्हणजे आपण कोण म्हटलेलं होतं, तर ज्या कंपनीचं ऑडिटरला ऑडिट करायचं आहे ती कंपनी इन द सेन्स क्लायंट. The auditor should study the special feature of the client business and develop a suitable audit program. So auditor काय करेल, so internal control system कशी आहे हे चेक करेल. So the auditor should study the special feature of the client's business and develop a suitable audit program. That is, audit program for a service industry like a bank will be entirely different from the audit program of a factory. While auditing a bank, the auditor should pay more attention on the loan given by the bank and their recovery. Where if the factory, he should pay more attention on purchase of machinery and its proper depreciation, purchase of raw material and its utilization, etc. म्हणजे आपण असं म्हणतो की एखाद्या कंपनीचं रेप्युटेशन कसं आहे याच्यावरती आपण त्या कंपनीला रिमार्क देत असतो. when the goodwill or reputation of the company is good, so these are directly impact on report of the company, right? so कंपनीचं रेप्युटेशन काय आहे हे सुद्धा तुमच्या ऑडिट प्रोग्राम साठी इम्पॉर्टंट असते. थर्ड पॉइंट इज अ कॉस्ट बेनिफिट. So cost is basically depends on scope and area of audit. So auditor cannot neglect the cost factor. So he must take into the account the cost involved in the following the procedure and the benefit that accurate. So procedure which cost the least should be naturally selected. So जसं की आपण म्हणतो एखाद्या कंपनीचं ऑडिट करायचं असेल, त्या कंपनीचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, त्यांनी कोणत्या ऑब्जेक्टिव्ह साठी ऑडिटिंग करायचं ठरवलेलं आहे, ऑल दिस थिंग इज नेसेसरी टू ऑडिटिंग. So the auditor should consider all the possibility of error. So different procedure adopted should be suitable, coordinated. So fifth point is different procedure adopted should be suitable, then coordinated. It's very important thing for conducting audit program or defining audit program. Next point is the assistant available. So the auditor should take into account the number of assistants he can make available to complete these assignment. Okay. So and last point is the other auditors. It's service of the internal auditor, branch auditor or outside expert are available. The auditor should decide to what extent he can rely on the work done by them. So these are the very important factor while preparing the audit program. Okay, जेव्हा auditor program prepare करेल तेव्हा हे point consider करून audit program हा prepare करावा लागतो. Next is the advantages of audit program. It will ensure that each and every books of account and the register is verified. There is absolutely no possibility of any books being left out through oversight. म्हणजे जसं की आपण ऑडिट प्लॅनिंग म्हटलेलं आहे सेम असणार आहे ऑडिट प्रोग्राम मध्ये सुद्धा आपण वेल इन ऍडव्हान्स सगळ्या गोष्टी डिसाइड करत आहोत. सो कोणतं बुक्स ऑफ अकाउंट चेक करायचं आहे ते कशा पद्धतीने व्हेरीफाय करायचं आहे, whatever it may be. It facilitated the work of distribution of the job by the chief auditors amongst his subordinates. आणि ऑडिटर सोबत आपण सांगत आलेलो आहोत की त्याचा काही स्टाफ आहे, त्याच्या स्टाफने कोणते टास्क कंप्लीट करायचे आहेत ह्या गोष्टी आपण इझिली डिफाइन करू शकतो. सो दिस इज द ऍडव्हान्टेजेस. Then chief auditor can see
the day-to-day of progress on the work at a glance. As the work is carefully planned in advance and distributed, and control over the work of the assistants became easy. So जसं की आपण सांगत आलेलो आहोत, ऑडिट प्रोग्राममुळे काय होणार आहे, इट इज व्हेरी युजफुल टू दी ऑडिटर फॉर प्रिपेअरिंग ऑडिट रिपोर्ट. इट फॅसिलिटेट टाइमली कम्प्लिशन ऑफ दी वर्क. म्हणजे जेव्हा आपण सगळ्या गोष्टी प्लॅन नुसार करतो, डेफिनेटली दिस इज द इम्पॅक्ट ऑन आवर स्मूथली कंडक्टिंग अ फायनल ऑडिट. If on any day any assistance is absent, another person can continue the work as he can easily know what work the earlier person and actually completed on the previous day. आणि जर एखादा स्टाफ मेंबर अब्सेंट असेल तर त्याचं कोण ना कोण त्याचे जे काही कलिग आहेत ते काय करू शकतात, त्याचा वर्क हा हँडल करू शकतात, राईट. सो दीज आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ दी ऑडिटर. सो बाकीचे जे आहे ते थोडेसे सेल्फ स्टडी साठी पेपर करा. सो नाव वी स्टार्ट डिसएडव्हान्टेजेस. आपण काही डिसएडव्हान्टेजेसचे पॉइंट सुद्धा बघणार आहोत. ऑडिट प्रोग्राम. सो द वर्क मे बिकम मेकॅनिकल. A part of the audit program may be carried out without understanding the importance of the part of the complete work of audit. आणि बऱ्याच वेळी असं होतं की तुम्ही ऑडिट प्रोग्राम मध्ये ज्या गोष्टी मेन्शन करून ठेवलेल्या आहेत तेवढ्याच गोष्टी तुम्ही काय करताय, त्या ऑडिटिंग मध्ये ऑडिट प्रोग्राम मध्ये कंडक्ट करताय, राईट, किंवा स्टडी करताय. सो प्रोग्राम मे बिकेम रिजिड अँड इनफ्लेक्सिबल. सो फ्लेक्सिबल आहे का नाही, ज्या गोष्टी प्रोग्राम मध्ये आहेत त्याच गोष्टी तुम्ही काय करता, इथे तेच बुक्स ऑफ अकाउंट चेक करता. दॅट इज वाय ऑडिट प्रोग्राम may become a rigid and inflexible in nature. There are continuous change in the business work. So if any problem of the or if any error or fraud in the books of account, sometimes we neglect such a types of error. Then a hard or fast program may kill the initiative of efficient and enterprising assistance. सो तुम्ही ज्या गोष्टी डिफाईन केलेल्या आहेत तेवढ्याच गोष्टींना तुम्ही इम्पॉर्टन्स देताय. सो हार्ड अँड फास्ट प्रोसिजर होऊ शकते असंही आपण इथे म्हणू शकतो. इलॅबरेट प्रोग्रामिंग मे नॉट बी नेसेसरी इफ द केस ऑफ द ऑडिट ऑफ अ कम्प्रेहेन्सिव्हली स्मॉलर कन्सर्न. सो स्मॉलर कन्सर्न साठी तरी नक्कीच तुमचा ऑडिट प्रोग्राम उपयोग म्हणजे युजफुल नाही असं आपण म्हटलेलं आहे. ऑडिटर कधी प्रेफरन्स देतो ऑडिट प्रोग्रामला, जेव्हा लार्ज स्केल ऑर्गनायझेशन असेल तेव्हा. सो हियर प्रोग्रामिंग मे जस्ट अमाउंट टू अननेसेसरी वेस्ट ऑफ टाइम अँड एनर्जी. कारण ऑडिट प्रोग्राम प्रिपेअर करण्यासाठी तुमचा टाइम पण स्पेंड होणार आहे, तुमची एनर्जी पण स्पेंड होईल आणि तुम्हाला काही कॉस्ट सुद्धा पे करावी लागणार आहे. सो दिस इज व्हेरी टाइम कन्झ्युमिंग मेथड रिलेटिंग टू द स्मॉल कन्सर्न. द जॉब मे बी फिनिश्ड hurriedly to complete it within the time schedule. So the quality of the work may be affected. म्हणजे आपण काय एक टार्गेट ठेवलेला आहे, त्या टार्गेट मध्येच आपल्याला टास्क हा कंप्लीट करायचा असतो. सो हार्ड अँड फास्ट म्हणतो ना आपण. सो द जॉब मे बी फिनिश्ड हार्डली टू कम्प्लीट इट विदिन द टाइम शेड्यूल. सो टाइम शेड्यूल प्रमाणे आपण टास्क हा कंप्लीट करतो. सो समटाइम वी कांट प्रेफर द क्वालिटी ऑफ द वर्क, राईट. सो दीज आर दी डिसएडव्हान्टेजेस ऑफ ऑडिट प्रोग्राम. सो जे बाकी आहे हे सेल्फ स्टडीसाठी. continue करू. A uniform audit program cannot be used in the audit of every company. It's very important thing. लक्षात ठेवा, जे ऑडिट प्रोग्राम तुम्ही प्रिपेअर केलेला आहे, this is not suitable to all types of organization or all types of auditing. A fresh program unit is to be prepared for each and every audit year. Okay? म्हणजे तुम्हाला हा ऑडिट प्रोग्राम प्रत्येक वर्षी काय करावा लागतो, तर रन करावा लागेल किंवा प्रिपेअर करावा लागेल. Thus it became a time consuming activity. So म्हणून काय आहे, तर ही टाइम कन्झ्युमिंग ऍक्टिव्हिटी आहे असं म्हणू शकतो आपण. So assistants may not verify anything more than what is given in the program.
All these disadvantages may be eliminated by imaginative supervision of the work carried on by the assistants. So assistants should be encouraged to suggest changes in the program as being the necessary. So secondly, if we take on overall view, the सो कन्क्लुजन मध्ये आपण असं म्हणू शकतो की ऑडिट प्रोग्राम इज सुटेबल ओनली लार्ज स्केल ऑर्गनायझेशन. कारण जेव्हा आपण लार्ज स्केल ऑर्गनायझेशन मध्ये ऑडिटिंग करतो तेव्हा ऑडिट प्रोग्राम हा नक्कीच हेल्पफुल होऊ शकतो. बट स्मॉल स्केल ऑर्गनायझेशन साठी ऑडिटिंग कसं आहे तर ऑडिट प्रोग्राम इज नॉट सुटेबल. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण मेथड्स ऑफ वर्क कंटिन्यू करू. थँक्यू.